काही पारंपरिक पदार्थ फक्त भूक भागवत नाहीत तर घरची आठवण करून देतात. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने अप्रतिम अशी वालाची भाजी करणार आहोत. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. यासाठी मी 200 ग्रॅम पडवळ घेतली आहे. त्याच्यामधल्या बिया काढून घेतल्या आहेत. पडवळ कोवळी बघून घ्यायची. त्यानंतर ही आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. पडवळ चिरून झाल्यानंतर आपण इथे 2 मध्यम आकाराचे कांदे घेणार आहोत. तेही आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत. आणि 2 मीडियम साईजचे आपल्याला टोमॅटो घ्यायचे, तेही आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. 200 ग्राम वाल इथे आपण घेतलेत, ते सोलून घेतलेत. त्यानंतर आपण जी पडवळ चिरली होती ती टाकायची. टोमॅटो याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि कांदा याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. 2 चमचे काश्मीरी तिखट ॲड करायचे, अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे आणि ते मी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि मी चवीनुसार मीठ घेतलं आहे. त्यानंतर हे सगळे मसाले आपल्याला इथेच वालाला कोट करून घ्यायचे छानपैकी आणि हाताच्या साहाय्यानेच याला कोट करा आणि हे आपल्याला अर्ध्या तासासाठी मॅरिनेशनला ठेवायचं आहे. कढईमध्ये आपण तेल घेतलं आहे, त्यामध्ये थोडं जिरं टाकायचं आहे आणि लसणाच्या काही पाकळ्या चिरूनच टाकायच्या त्यामध्ये, कढीपत्त्याची काही पानं टाकून आणि आपली जी वालाची भाजी आहे ती याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची. भाजी ॲड केल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनटं आपल्याला असंच परतत राहायचं आहे. त्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवू आणि एक छान वाफ काढू. अगदी 4 ते 5 मिनटाची वाफ आपल्याला इथे काढायची आहे. 1 मिनटासाठी परत आपण झाकण ठेवू याच्यावरती आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अर्धा वाटी ते 1 वाटी गरजेनुसार पाणी टाकायचं आहे आणि हे सगळं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पुन्हा याच्यावर झाकण ठेवून अगदी पुढे 7 ते 8 मिनटं तुम्ही झाकण ठेवून मस्त वाफेवर हे वाल शिजवा. अशा प्रकारे वाल शिजले की अगदी त्याच्यामध्ये चिमूटभर साखर टाकायचे, पाव लिंबाचा तुकडा टाकायचा आहे आणि कोथिंबीर टाकायची आणि एकदा छान मिक्स करून घ्यायची. अप्रतिम भाजी असते, नक्की ट्राय करा.